तर नमस्कार मंडळी, परत आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण आलो भोके गावात. तर हे आजूबाजूचा दृश्य नजारा आज काय ब्लॉगमध्ये दाखवायला नाही, असाच करतोय टाइमपास म्हणून. तर तुम्हाला दाखवतो भोके गावच जाता जाता. तर चला. तर बघू शकता हे आहे भोके गाव. इकडे शेती बेतीची कामं झालेली आहेत, लावून झालंय, पण पाऊसच गायब झालाय. आपण आता आहोत आंबेकरवाडीमध्ये. बघा आंबेकरवाडी, इकडे हा रेल्वे स्टेशनकडे रोड जातो, भोके रेल्वे स्टेशन. आणि पुढे एक त्यांचं मंदिर आहे श्री शंकर देवाचं. बघा आजूबाजूला सगळं हिरवगार झालंय. तो पावसाने अर्ध्यावटच धोका दिलाय, लावून वगैरे झालंय नाही, शेतीची कामं तशीच पडले. ऊन भरपूर पडलंय बाहेर. आणि हे त्यांचं मंदिर आहे, इथं बघू शकता श्री स्वयंभू देवस्थान. तर चला भेटूया पुढे. हे हिरवगार बघू शकताय वातावरण. तर आता आपण आंबेकरवाडी सोडून मठवाडीतून आता मांगडेवाडीच्या पुढे आलोय. तर काय विषय नाही आपल्या ब्लॉगमध्ये आहे आज फक्त असाच बनवायचा म्हणून बनवतोय, काय दाखवण्यासारखंच नाही आहे. हे आता आपण मांगडेवाडीतून पुढे चाललो आपल्या घरीच. बघा इकडे पण शेतीची कामं आटपलेली दिसतात आहे, पण काय पावसाने धोका दिलाय, सर्वांना दगा दिलाय. ऊन पडलंय भरपूर बाहेर, गरम तेवढं होतंय, पाऊस गेलाय. पण आपण काय सुट्टी आहे, फिरतोय असंच टाइमपास म्हणून. सोबत पण कोण नाही आपल्या आज. होता तो जरा बाहेर गेलाय. तर बघूया, भेटूया पुढे आपल्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी बघू शकताय आता MSCB पर्यंत आलोय आपण. आणि हे रस्ते बघा, कोण जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याने बांधलेत, त्याला काय अर्थ नाही. कोण रस्त्यांचा विषय राहू दे बाजूला. तर आता आपण आपल्या वाडीमध्ये आलोय. इथून आपली वाडी सुरू होते, ही त्यांची सीमा आणि आपली सीमा आहे इथून. आणि हे आपले वाडीचं मैदान आहे, इथे ग्राउंड बघू शकताय तुम्ही. वरून दिसलं नसेल तुम्हाला, पण आहे मोठं ग्राउंड. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.